नंतर ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा आळंदीतल्या लोकांना त्यांचा महिमा कळाला होता असं म्हणता येत नाही. नाही तर मग सिद्ध बेटात राहावं लागलं नसतं. तुकाराम महाराज ज्यावेळेस होते देहूमध्ये त्यावेळेस देहूच्या लोकांना त्यांचा महिमा कळला नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक म्हणतात. एकनाथ महाराज ज्यावेळेस पैठणमध्ये राहत होते त्यावेळेस त्यांचा महिमा लोकांना कळाला नव्हता. नाही तर मग लोकांनी विनाकारण त्रास दिला नसता. म्हणून महिमा कळावा लागतो. महिमा नाही कळला तर वस्तू व्यक्ती आपल्याजवळ असून लाभ घेता येत नाही. महिमा ऐकल्यानंतर अंतःकरणात विश्वास निर्माण होतो. महिमा ऐकल्यानंतर श्रद्धापूर्वक आपल्याकडून सेवा घडते आणि मग आपल्याला लाभ होतो. म्हणून ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी महिमा सांगितलेला आहे. या नमनामध्ये महिमाही सांगितला आहे आणि सुरुवातीला मंगलही केलेलं आहे. महिम्यामध्ये काही प्रकार पडतात. काही स्वरूप महिमा आहे, शक्ती महिमा आहे, गुण महिमा आहे, त्यांचा कार्य महिमा आहे. हा सगळा महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी या नमनाच्या ओव्यामध्ये सांगितलेला आहे. संतांचा स्वरूप महिमा काय? ते ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत त्याचं वर्णन करणं हा संतांचा स्वरूप महिमा आहे. ज्ञानोबारांचा स्वरूप महिमा काय? कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा महाराज, हा त्यांचा स्वरूप महिमा आहे. तुकाराम महाराजांचा स्वरूप महिमा क्षरा अक्षरा वेगळा किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, हा स्वरूप महिमा आहे. ते भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचा गुणमहिमा असतो. त्यांच्या ठिकाणी असलेले गुण त्याचं वर्णन करणं म्हणजे त्यांचा गुणमहिमा आहे. त्यांचा शक्ती महिमा असतो. त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्यात असलेली शक्ती, त्यांचा अनुग्रह, त्यांची कृपा, त्याचं वर्णन करणं हा शक्ती महिमा असतो. आणि या माध्यमातून महिमा सांगत असताना हे मंगलसुद्धा साधलेलं आहे. त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करणं हे वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. त्यांचं कार्य सांगणं हे नमस्कार रूप मंगल आहे किंवा आशीर्वादात्मक मंगल आहे. त्यांचा जय जयकार केलेला आहे. त्यांच्या जय जयकारामध्ये सुद्धा आपल्याला लाभ आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची या किंवा पुण्यवंत व्हावे घेता. म्हणून याच्यामध्ये आशीर्वादात्मक मंगलाचा विचार करता येतो. निर्मळ म्हणण्यामध्ये त्यांच्या स्वरूप महिम्याचं वर्णन करता येतं. निज जना अखिल मंगळ याच्यातून त्यांचा शक्ती महिमा सांगितला आहे. आणि जन्म जरा जलद जाळ याच्यातून सुद्धा शक्ती महिमा सांगितलेला आहे. कार्य सांगितलेलं आहे. कार्य महिमा, गुणमहिमा सांगितलेला आहे. निर्मळ सांगण्यातून वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. निज जना अखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ याच्यातून आशीर्वादात्मक मंगल आहे. आणि जय जय म्हणण्यातून नमस्कार रूप मंगल आहे. असं सगळ्या प्रकारचं मंगल करत करत ज्ञानेश्वर महाराज या 18व्या अध्यायाचं नमन करतात. आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करतात. आमचे श्रीगुरू कसे आहेत? ते देव आहेत. आता देव शब्दाचे अनेक अर्थ आहेत बरं का. धातुकोशामध्ये संस्कृतच्या देव शब्दाचे 10 अर्थ आहेत. दिव, क्रीडा, विजिगिषा, स्तुती, द्युती, स्तुती, मद, मोद, स्वप्न, कांती आणि गती असे 10 अर्थ दिव शब्दाचे होतात. हे 10ही अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या 10 ओव्यात आणलेले आहेत. संस्कृत प्रचूर ओव्या आहेत या. हो, ज्याला विद्वत्तेची घमिंड असेल त्यांनी या ओव्या वाचायच्या आणि ह्या ओव्यांचे अर्थ करायचे.
त्या ठिकाणी दिव शब्दाचा अर्थ आहे क्रीडा. हे संपूर्ण जगत म्हणजे आमच्या श्रीगुरूंची क्रीडा आहे, लीला आहे. जशी देवाची लीला आहे, देवाची क्रीडा आहे, तशीच गुरूंची आहे. धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा, बोलविला रेडा निगमवाची. विजिगिषा म्हणजे जिंकणे. त्यांनी काळाला जिंकलंय, त्यांनी विकाराला जिंकलंय. नवे नवे त्यांनी देवाला सुद्धा काय झालेलं आहे, जिंकलेलं आहे. नंतर व्यवहार करतात. त्यांचा जो व्यवहार आहे तो सुद्धा परमार्थच आहे. काय व्यवहार करतात संत? बांधली सोडीत. किती व्यवहार सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरी? तुम्ही जरा बोला काहीतरी, समाधी लावून बसू नका. बांधली तोडीत, बांधली सोडीत, बुडाली काढीत, साकडे फेडीत अर्थाची. संतांनी केलेला व्यवहार सांगा. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. बरोबर आहे. घेणे देणे सुखाची होऊ दे या जगा. कैवल्याचा अधिकारी हा व्यवहार आहे. प्रकाश, त्यांच्या जीवनामध्ये सगळा प्रकाशच आहे, ज्ञानाचा प्रकाश. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे एर मानुषपण ते भांब लौकिक भाव. प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये, म्हणून ज्ञानियांचा शिरोमणी म्हटलंय. ते प्रकाशरूप आहेत, ते ज्ञानरूप आहेत. किंबहुना या जगामध्ये सगळा त्यांचाच प्रकाश आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्यांचा प्रकाश आहे, गाथेच्या रूपाने प्रकाश आहे. लपी तपी स्तुती. देव शब्दाचा अर्थ स्तुती करणे असा सुद्धा आहे. ते स्तुती करणारे आहेत किंवा स्तुतीस योग्य आहेत. देवाची ते स्तुती करतात, संतांची ते स्तुती करतात, आणि आपण सुद्धा त्यांची स्तुती करावी असे ती आहेत. म्हणून देव. त्यांची स्तुती कोण कोण करतं? अहो, ब्रह्मादिक देव त्यांची स्तुती करतात. ब्रह्मादिक जेथे करिता ती स्तुती, का करता ती पूजा. देव संतांची स्तुती करतात असं प्रमाण पाहिजे. स्वतः भगवान परमात्मा त्यांची स्तुती करतो असं प्रमाण पाहिजे. बघा, आठवत असलं कोणाला तर, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहते येईल टाळी वैकुंठ वनास. स्तुतीनंतर मोद. मोद म्हणजे आनंद. स्वतः आनंदी असतात, सगळ्या जगाला आनंद देतात. आनंदाचे अवारू मांडू जगा, तैसा वागविलास विस्तारू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे अवारू मांडू जगा. मोद देतात, सगळ्यांना आनंद देतात, म्हणून ते देव आहेत. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते, म्हणून देव. देव शब्दाचे अर्थ सांगतोय मी 10. किती झाले? जगतरूपी क्रीडा करतात, त्यांचा व्यवहार ही लीला आहे. विकारांना जिंकतात, आपल्यालाही जिंकून देतात. व्यवहार करतात, त्यांचा व्यवहार हाच परमार्थ असतो. परमार्थाचा व्यवहार करतात. ज्ञान आपल्याला प्राप्त करून देतात. ज्ञानाने प्रकाशित झालेले आहेत.
स्तुती करण्यास तेच योग्य आहेत, आनंद देणारे आहेत. देव शब्दाचा अर्थ मद सुद्धा आहे. मद म्हणजे उन्मत्त होणे. भक्ती रसाने ते काय झालेले असतात? उन्मत्त झालेले असतात. हा, वाग गदगदा द्रवते यश्च चित्तम. हा, जो निजानंदे झाला परिणामी आयुष्य आला, पूर्णते झाला वल्लभुजो, आईशे माझे नाम घोषे मत्तो भवती, असं वर्णन केलं आहे. अशा प्रकारे देव शब्दाचा आणखीन अर्थ आहे स्वप्न. सुषुप्तीसुद्धा अर्थ होतो. सुषुप्तीनंतर स्वप्न पडतं. आपल्याला ते झोपवतात आणि जागवतात सुद्धा. झोपवतात कुठं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. सोहम जो जो रे वाळा परियदे मदाळसा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा, निज ते तू विसरलासी होशीवर पडा काळा. स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला झोपवतात आणि योग सुखाचे सोहळे सेविका तुझेनी स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे वाढविशी कौतिकी परिये देसी निजे. नंतर गती शब्दाचे दोन अर्थ आहेत, प्राप्ती आणि ज्ञान. आपल्याला ते प्राप्ती करून देतात. कशाची प्राप्ती करून देतात? अहो सगळ्याची प्राप्ती, वैराग्याची प्राप्ती करून देतात, भक्तीची प्राप्ती करून देतात, मोक्षाची प्राप्ती करून देतात. अशा किती ओळी सांगू ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला. संत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतात. संत आपल्याला भक्तीची प्राप्ती करून देतात. जया भक्तीची येतुली प्राप्ती, ते त्यांचं वर्णन आहे. आपल्याला प्राप्ती करून देतात. हरपले आपण पे पावे, ते संतान ते पाहता घेवसावे. मग असे देव शब्दाचे किती अर्थ आहेत? 10 अर्थ आहे. हे सगळे ओव्यात ज्ञानोबारायने आणलेले आहेत. पहिलीच ओवी आहे, जय जय देव निर्मळ. तुम्ही देव आहात, पण कसे देव आहात? निर्मळ देव आहात. याचा अर्थ मळलेले देव असले पाहिजेत. काही देव आहेत हो, केलेले देव, झालेले देव आणि असलेला देव. कुठल्याही प्रकारचा मळ तुमच्या ठिकाणी नाही. मळ म्हणजे मलिनता. अविद्येचा मळ नाही, उपाधीचा मळ नाही, विकाराचा मळ नाही. असे मलरहित तुम्ही निर्मळ आहात. काही गोष्टी जगामध्ये निर्मळ आहेत, पण त्या मलिन होतात. तीर्थ निर्मळ आहेत, परंतु तीर्थसुद्धा काय होतात? मलिन होतात. ते पुंडलिकरायांच्या बाबतीमध्ये अशी कथा सांगतात. ते एका आश्रमात थांबले होते. काय त्या ऋषींचं नाव? कुकुट स्वामींच्या. आणि रात्री 3 बाया आल्या, काळ्या कुट्ट, आणि झाडू हातात घेतला आणि सगळा आश्रम झाडायला लागल्या. आणि सकाळी जाताना मात्र त्या तिन्हीच्या तिन्ही एकदम अशा चमकायला लागल्या, अशा तेजस्वी झाल्या. पुंडलिकराय म्हणले, का हो रात्री येताना तर तुम्ही काळ्या कुट्ट होत्या ना, आता एकदम अशा तेजस्वी चक्कायला कशा लागल्या? म्हटले, इथं आलो, इथं झाडू मारला, सेवा केली, त्याचा परिणाम आहे, आम्ही शुद्ध झालो. हे संत आहेत कुकुट स्वामी. तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, वावया निर्मळ आपणाशी. तीर्थसुद्धा त्यांची इच्छा करतात. तीर्थे तया ठाया येती.
म्हणून निर्मळ आहेत. निर्मळ म्हणजे निर्मळालाही निर्मळ करतात. तीर्थ सगळ्याला निर्मळ करतात, हे तीर्थांना निर्मळ करतात. कुठलंच मल त्यांच्या ठिकाणी नाही. अविद्या, अविद्या कार्य. मल म्हणजे काय हो? मी देह आहे असं मानणंच मल आहे. मी जीव आहे असं मानणं मल आहे. पण हा मल मी अज्ञानी आहे असं मानणं मल आहे. हा सगळा मल त्यांचा गेलेला आहे. अज्ञान त्यांचं गेलेलं आहे. अविद्या, अविद्या कार्य सगळं गेलं आहे त्यांचं. कुठल्याही प्रकारची उपाधी त्यांना नाही. उपाधी हाच मळ आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला नाही, असा देव आहे. देव सगळ्यात निर्मळ आहे. पण देवाच्या ठिकाणी सुद्धा निर्मळता यांच्यामुळे येते. माझ्या ठाई जे पवित्रपण, ते मज भक्ताचे निजान. या लागी भक्ता मागे आपण धावे चरण रज वंदाया. भक्त चरण रज वंदिता, मज केवढी आली पवित्रता. माझी पायवनी वाहे माथा जान तत्वता सदाशिव. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुरजाम्यहम नित्यम पोयेत अंग्री रेणुभी. तिथं श्रीधराचार्यांनी देवाच्या ठिकाणी अपवित्रपणा कसा आला हे याचं थोडंसं स्पष्टीकरण दिलं. भगवान म्हणतात सगळे भक्त एकनिष्ठेने माझी त्या ठिकाणी सेवा करतात आणि मी मात्र ती एकनिष्ठता ठेवू शकत नाही, म्हणून माझ्यामध्ये थोडासा मल आहे, माझ्यात ही अशुद्धी आहे. मग म्हणून मी काय करतो, शुद्ध होण्याकरता भक्त चालले की त्यांच्या मागे मागे चालतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. पण संत जे आहेत ते काय आहेत? निर्मळ आहेत. देवाच्या ठिकाणी सुद्धा थोडा अपपर भाव येईल, हा मल आहे. पण यांच्या ठिकाणी तोही मल नाही. किती निर्मळ आहेत ते म्हटले. हो, वर्णन केलं त्यांच्या निर्मळतेचं तुकाराम महाराजांनी. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जाईसा. सकळ चिंतामणी शरीर, त्यांचं सगळं शरीर कसं आहे? चिंतामणीसारखं आहे. कशामुळे चिंतामणी शरीर झालं? जरी जाय अहंकार समूळ आशा. अहंकार गेलेला आहे, आशा गेलेली आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. हां, निंदा नाही, हिंसा नाही, कपट बुद्धी नाही, देहबुद्धी नाही. निर्मळ स्फटिक जैसा, एकदम स्फटिका जैसे सारखे ते निर्मळ झालेले आहेत. तीर्थाशी तीर्थ, मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी. येती तयापाशी अवघी जने, तीर्थाशी तीर्थ झाला तोची एकू, मोक्ष तेने दर्शनी. अशी निर्मळता त्यांच्या ठिकाणी आलेली आहे, पवित्रता त्यांच्या ठिकाणी आलेली आहे. सर्वांग निर्मळ. सुरुवात काय? चित्त जैसे गंगाजळ. सुरुवात काय? शुद्ध विजयापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे जाती पापदर्शने विश्रांती. निर्मळ शरीर आहे त्यांचं. जे काही मल निर्माण होतात, कशामुळे मल निर्माण होतात?
अहंकारामुळे, वाईट आचरणामुळे चित्त अशुद्ध होऊन जातं. म्हणजे ज्ञानोबांनी म्हटले, बाहेरी कर्मे क्षाळीला, भीतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा जायचा. बाहेर कर्माने शुद्धी केलेली आहे. वास्तविक पाहतात हे सुद्धा वर्णन जे आहे ते युंजन योग्याचं आहे. त्यांना काही शुद्धी करायची, ते शुद्धच आहेत पहिल्यापासून. पण घ्यायचंच झालं तर त्यांचं कर्म शुद्ध आहे. निष्काम कर्माचं आचरण केल्यामुळे मल दोष गेलेला आहे. आज ज्ञान झालेलं असल्यामुळे आज सुद्धा सगळी शुद्धी झालेली आहे. आणि बाह्य विभागू कर्मे धुतला चांगू, ज्ञाने पेढीला वंगू अंतरीचा. अशी बाह्य शुद्धी आहे, आंतरशुद्धी आहे. शरीर बाहेरून मळतं विकारांच्यामुळे, वाईट आचरणामुळे. तसलं आचरण वाईट त्यांच्या जीवनात कधी नाही, त्यामुळे ती शुद्धी आहे. कर्म चांगलं करतात, कर्म आपल्या वाट्याला आलेले ईश्वराची पूजा म्हणून करतात, म्हणून त्यांची चित्तशुद्धी झाली. आणि मग ज्ञान झालेलं आहे म्हणून आतून सुद्धा शुद्धी झालेली आहे. जय जय देव निर्मळ. अजून भरपूर बोलता येईल निर्मळावर. किती निर्मळ आहेत. हो, किती अमंगळ जरी असला तरी त्यांच्यासमोर गेला की तो मंगळ होऊन जातो, पवित्र होऊन जातो. म्हणून ते निर्मळ आहे. जय जय देव निर्मळ, पुनीत केले विष्णुदाशी, संगे आपुलिया दोषी, कोण पाहे दयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होवनिया ठाके. अमंगळ जरी त्यांच्या पुढे आलं तरी ते सगळं मंगळ होऊन जातं. अशुद्ध पदार्थ त्यांच्या सहवासात आले, ते निर्मळ होऊन जातात. अशी अनेक उदाहरणंसुद्धा सांगता येतील. त्यांच्या त्या निर्मळतेमुळे ते काय करतात, शुद्ध आहेत, ते पवित्र आहेत, देवस्वरूप झालेले आहेत. कुठलाही त्या ठिकाणी अज्ञान नाही, उपाधी नाही. हे त्यांचं स्वरूप आहे. हा स्वरूप महिमा सांगितला, पण त्यांचा शक्ती महिमा सांगतात. निज जनाखिल मंगळ. ते निज जनांचं अखिल मंगळ करतात. हे निजजन कोण आहेत? त्यांना निजजन असतात का? निजजन शब्दात निज म्हणजे आपले आणि जन म्हणजे लोक. मग त्यांच्या दृष्टीने आपलं कोण आहे? अहो, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. मग सगळ्यांचं कल्याण करतात का? ते कल्याण करायला तयार आहेत, पण जे त्यांना आपलं मानतात ते निजजन, असा एक अर्थ करावा लागतो. जे संतांना आपलं मानतात असे असलेले निजजन, जे त्यांना आत्मीय समजतात, आपलं कल्याण हेच करू शकतात असा विश्वास ठेवतात, त्यांच्याजवळ येतात, असे असलेले निजजन, त्या सगळ्यांचं ते काय करतात? निजजन अखिल मंगल. त्यांचं अखिल म्हणजे सर्वतोपरी मंगल ते करतात. आता मंगल करतात म्हणजे काय करतात? पैसे देतात का? लग्न लावून देतात का? मुलगा देतात का? हे मंगल नाही आहे. हो, आपण नेहमी सांगत असतो, मामांच्याकडे एक मुलगा गेला, तरुण मुलगा. म्हटलं, मामा तुमची कृपा झाली, माझ्या जीवनात सगळं मंगल झालं. म्हटले, काय झालं? बरेच दिवस जमत नव्हतं, आता तुमचं कीर्तन ऐकलं तेव्हापासून जमलं. म्हटले. ते म्हटले, बाबा ही माझी कृपा नाही, ज्या बाईने तुझ्या गळ्यात हार घातला तिची कृपा आहे, समज. याला मंगल म्हणत नाही. मंगल शब्दाचा अर्थ आहे आत्यंतिक कल्याण.
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. जे मंगल झाल्यानंतर परत रडायची वेळ येणार नाही. जे मंगल झाल्यानंतर परत शोक नाही. जे मंगल झाल्यानंतर परत जन्ममरण नाही, त्याला मंगल म्हटलेलं आहे. आणि असं मंगल जे आहे ते त्या करतात. निज जन अखिल मंगल. कसं मंगल ते करतात, काय करून मंगल करतात, त्याचं वर्णन पुढच्या चरणात केलं आहे. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जन्म, जरा आणि जलद. म्हणजे जलद शब्दाचा अर्थ आहे मेघ, ढग. आपल्या जीवनामध्ये असलेला, जीवाच्या जीवनामध्ये असलेले जे काही विकार आहेत, जन्म मरण जरा, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे सगळे दोष आहेत. पण याला ज्ञानोबारायांनी ढगाची उपमा दिलेली. याला जलद का म्हटलंय? ढग जसे वास्तविक पाहता नसतात, कायम राहणारे नसतात, आगंतुक आलेले आहेत. आकाशाच्या ठिकाणी ढग आगंतुक आलेले आहेत, कधी असतात कधी नसतात. आले जरी असले तरी सुद्धा ते जातात. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जे विकार आहेत, जन्म जरा मरण, हे सगळे ढगासारखे आहेत. आणि म्हणून हे जरी आलेले दिसत असले तरी सुद्धा हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, असं ज्ञान ते करून देतात. प्रभंजन शब्द वापरला आहे. प्रभंजन म्हणजे प्रकर्षाने ते सगळे ढग घालवणारा. जसा वारा सुटला जोरात सोसाट्याचा, किती जरी ढग आलेले असले तरी सगळ्या ढगाला वारा पांगून टाकतो. तसं हे जे आमचे श्रीगुरू आहेत, जे देव आहेत, ते आमच्या जीवनामध्ये हे जे काही ढग आले होते आणि त्यामुळे आम्ही दुःखी झालेलो होतो, कष्टी झालो होतो, हा श्रीगुरू रूपी वारा आमच्या जीवनामध्ये आला किंवा त्यांच्या कृपेचा वारा लागला. त्या कृपेच्या वाऱ्यामुळे आमच्या जीवनातले हे सगळे ढग जे आहेत ते निघून गेले. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा वारा थारा, कळी काळाशी धाकदारा रागा. पण प्रभंजन म्हटलं तर प्रभंजन म्हणजे प्रकर्षाने सुटलेला वारा आहे त्यांचा. त्यांच्या मुखातला शब्द वाऱ्यासारखा येतो. त्यांची कृपादृष्टी अशी वाऱ्यासारखी येते. आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनातले हे सगळे जे काही विकार आहेत, जन्म जरा जलद, हे समुदाय बरं का. जन्म जरा आणि हा समुदाय म्हटलेला आहे. म्हणजे त्याच्यात मरण घ्या, सगळे विकार घ्या, आस्ती जायते वर्धते, सगळे विकार घ्या. हा सगळा विकारांचा समुदाय, हा सगळा दुःखांचा समुदाय, ह्याचं एक जाळं आहे माणसाच्या जीवनामध्ये. जाळ म्हटले ना, जन्म जरा जलद जाळ. जलद म्हणजे मेघ, आणि मेघांचा समुदाय, मेघांचं जाळं. किती जरी मेघ आलेले असले तरी सुद्धा सोसाट्याचा वारा सुटला की सगळे मेघ काय होतात, नाहीसे होतात, आकाशातच विलीन होऊन जातात. तसं आमच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली, त्यांनी उपदेश केला की आमच्या जीवनातले जन्म मृत्यू जरा हे सगळे विकार काय होतात, नष्ट होतात. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाग. कारण जन्म जरा मृत्यू म्हणजे संसार. संसार म्हटलं की
हे प्रत्येकाच्या मागे लागलेले आहेत. पहिला जन्म, जन्मात दुःख आहे. किती दुःख आहे जन्मामध्ये. प्रथम केला गर्भिवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येतवरी. मातेचे उदर कोरी. बरं, जन्म झाला, जन्म होताना दुःख आहे. आत दुःख होतंच, पण बाहेर येताना सुख आहे का हो? येताची कर्म जाड तुझी. बरं, आला बाहेर, संपलं का? हो, काही कळत नाही त्याला सुरुवातीला. बाळपण गेले, अज्ञानाचं दुःख आहे बाळपणात. याला लागलेली असते भूक आणि आई पाजते दूध. काही का सांगता येत नाही, रडूनच सांगावं लागतंय सगळं. बालपणातलं दुःख आहे. बरं, बालपणातलं दुःख गेलं, बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा, सगळी विषयाची व्यथा आहे. आणि पुढे मग म्हातारपण आल्यावर जरीचं दुःख आहे. वृद्धपणे प्रवर्तली चिंता. जरीचं दुःख किती आहे? खूप जरीचं दुःख आहे. म्हातारपणाचं दुःख काय आहे ते म्हातारे माणसाला विचारा. हां, अनेक ठिकाणी वर्णन केले. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा, जोवरी चळन गातोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, आणि इंद्रिय मावळली आला बागोला आजा. लोक आपला उपयोग भीती दाखवण्याकरतात. तो वर का बागुल बसलाय. आणि म्हणून हे दुःख आहे सगळं. आणि अंतकाले महादुःख, मरणाचं सुद्धा किती दुःख आहे हो. खूप दुःख आहे मरणाचं. आणि हे सगळ्या दुःखातून, हे दुःखाला ढगाची उपमा दिलेली. हे सगळे आलेले ढग आहेत बरं का. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. आणि संत आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान देतात. आणि आत्मज्ञान देऊन सांगतात, बाबा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म नाही, जरा नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मृत्यू नाही. जन्म जो आहे तो देहाला आहे, तू मानलेला आहेस. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूया, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. अशा प्रकारचं प्रभंजन या संसाराचं प्रकर्षाने ते काय करतात? भंजन करतात. संसार जो आहे मोडून टाकतात. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जेवविता सद्गुरू निवृत्ती वंदू. श्रीगुरु त्या ठिकाणी या यमयातनेतून सोडवतात. जसं आजचा दिवस जो आहे तो यमद्वितीय आहे म्हणतात. यमाची बहीण कोण आहे? यमी म्हणजे यमुना. सूर्याची 2 मुलं आहेत. तर यमराज आपल्या बहिणीच्या घरी काही कधी जात नव्हता. सासरी लग्न झाल्यावर तिच्या सासरी काही यमराज कधी जात नव्हता. का जात नव्हता? आपल्या बहिणीचं चांगलं चालावं म्हणून जात नव्हता. काय भाऊ नाही गेलेले चांगले. बहिणीच्या घरी गेलं तर काय बोलतील आणि काय म्हणतील काय सांगता येत नाही. असे भाऊ असतात. यमाला भीत, पण यम तसा नव्हता बरं का. यम चांगला आहे. यमाला माहिती आहे मी जिथं जातो तिथं काय माझी छाया पडली की सगळा नाश होतो. म्हणून बहिणीच्या घरी जायचं नाही, तिचा संसार चांगला चालला पाहिजे. पण यमुना जी होती ती म्हटली, अरे दादा कधीतरी ये, मलाही तुला भेटावं असं वाटतं. खूप वेळा सांगितलं म्हणून आजच्या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया, ह्याला यमद्वितीया म्हणतात. आजच्या दिवशी यम अचानक कोणाच्या घरी गेला? यमुनेच्या घरी गेला. किती आनंद झाला तिला बिचारीला. पण तो म्हटला जरा लांबूनच कर सगळं काय ते. अरे काय होत नाही मला तुझं, मी तुझी बहीण आहे, मला काय होणार आहे. मग यमुनेने आंघोळ घातली भावाला, ओवाळलं सकाळी सकाळी.
खाऊ पिऊ घातलं, चांगलं भोजन दिलं आणि ओवाळल्यानंतर मग यमुनेला म्हणायला लागला, काय देऊ सांग बरं तुला आता ओवाळणी. म्हटली तू आलास ना, मला एक वरदान दे. आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल, बहिणीचा सन्मान करील, तिला चांगलं बोलेल, तिला काही भेट देईल, त्याच्या घरी तू कधीच जायचं नाही. म्हणून तेव्हापासून भाऊबीज साजरी करतो आपण. तसे तो जसा यमाच्या दुःखातून भाऊ सुटला, तसे संत आपल्याला यमाच्या दुःखातून काय करतात, सोडवतात. ज्ञानेश्वरी हीच आपली बहीण आहे, गाथा ही आपली बहीण आहे. ही लौकिक तर भाऊबीज कराच, पण ज्ञानेश्वरीला ज्यांनी बहीण केलं त्याच्याकडे कधी यम जाणार, यम त्रास देणार नाही. गाथेला ज्यांनी बहीण केलं त्याच्याकडे यम जाणार नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. म्हणून जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जरद जाळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. मला सुद्धा म्हणता येणार ते, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. सेवा व्हायला पाहिजे त्याची. मग संत निर्मळ कसे, त्याच्यावर अनेक उदाहरणं आहेत. त्यांचं शरीर निर्मळ झालेलं आहे, त्यांच्या सहवासात आला तो लगेच निर्मळ होतो. अशुद्ध जरी त्यांच्या सहवासात आला, आपण पहिलं उदाहरण सांगितलं निर्मळवर, पण निज जनाखिल मंगळ, आपल्या सहवासात आलेल्यांचं ते मंगळ करतात. जे जे संतांच्या सहवासात आले, करी साधका निष्पाप, जे जे संतांच्या सहवासात आले त्यांचं सगळ्यांचं मंगळ झालं आहे, आत्यंतिक कल्याण झालं आहे. कोणत्याही निमित्ताने आले संत त्यांना निजजनच मानतात. प्रेमाने जे आले त्यांचं सगळ्यांचं महाराजांनी काय केलं, मंगळ केले. आपल्याला सगळ्यांना ज्ञानेश्वरी देऊन आपलं मंगळ केलं आहे. तुकाराम महाराजांनी गाथा देऊन आपलं काय केलं आहे, मंगळ केलं आहे. एकनाथ महाराजांनी भागवत देऊन आपलं सगळ्यांचं काय केलं आहे, मंगळ केलं आहे. ज्ञानोबारायांच्या सहवासात चांगदेव महाराज आले, ज्ञानोबारायांनी त्यांचं काय केलं, मंगळ केलं. कोण, अनेक लोक आले. हो, ते हरिदास नावाचा काय आपला जयपाल नावाचा भिल्ल होता. काय करायचा तो, त्याचा एक धंदा होता, रस्त्याने येणारे लोकांना अडवायचं. त्याला विचारायचं, तू माळ घातली का, पंढरीची वारी करतो का. वारी करतो, माळ घातली म्हटलं की त्याला घरी न्यायचं, जीव घालायचं आणि त्याला पैसे द्यायचे, जा पुढच्या यात्रेला. माळ घातली नाही म्हटला, मी देव मानत नाही म्हटलं का, त्याला धरायचं आणि मारायचं आणि लुटायचं, त्याचं पैसे घ्यायचे, त्याच्यावर आपलं घर चालवायचं, साधू संतांना जीव घालायचं. आता ही सगळी संत मंडळी, नामदेव महाराज वगैरे तीर्थयात्रेला गेले, तेव्हा ज्ञानोबाराय म्हटले आपल्याला जयपालाकडे जायचं. कृपा निज जना अखिल मंगळ, तो सुद्धा त्याला ज्ञानोबारायांची खूप आवड होती. कधी संत माझ्या घरी येतील, संत भेटती आजी मज, त्याने मी झालो चतुर्भुज. अशा पद्धतीचा तो होता, त्यामुळे त्याला आनंद झाला. दिंडी आली, चला चला या घरी, सगळ्यांना बसवलं, पाणी दिलं, मंडळीला म्हटलं फार आपलं धन्य आजी दिन. तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. पत्नीने सांगितले सगळं खरं आहे, पण घरात धान्याचा कण नाही, काय करायचं. म्हटले काही काळजी करू नको, देव बसलेला आहे सगळं करायला. मी आत्ता जातो, एखादं गिराईक भेटेल मला आणि आणतो.
वाट बघत बसला, कोणीच येईना. शेवटी देवानीच रूप धारण केले एका सावकाराचं, विठोजी सावकार, आणि बाहेर मागे सावकारीन बाई. हातात दागिने, गळ्यात दागिने. लांबूनच पाहिलं याने नमस्कार केला. म्हटलं, का हो सावकार, तुमच्या गळ्यात माळ वगैरे आहे का? म्हटले, तसल्या भानगडीत आपण पडत नाही. देवाला वगैरे तुम्ही मानता का? कुठला आलाय देवन, कुठला आलाय देव धर्म, आपण तसलं काही मानत नाही. असं म्हटलं की त्यांनी असा हे धरला एकदम देवाचा, आणि काठी घेतली, मारायला सुरुवात करणार. रुक्मिणी साहेबांनी हात धरला, म्हटले, बाबा मारू नको, तुला काय पाहिजे ते आमच्याकडून घे. आणलं सगळं, पंगत केली मोठी. पंक्तीला हे येऊन बसले दोघं, पती पत्नी. ज्ञानोबा राय म्हटले, अरे तुझं भाग्य आहे, आता साक्षात देव तुझ्या पंक्तीला आलेला आहे. निज जना अखिल मंग. जन्म जरा जरद जाळ, जलद जाळ प्रभंजन. जे काही जन्म असेल, जरा असेल, जन्माची कोणाच्या निवृत्ती केली, जरेची कोणाच्या निवृत्ती केली. जन्माची निवृत्ती केली सच्चिदानंद बाबाच्या, जे मृत्यूची निवृत्ती केली, मृत्यूची निवृत्ती केली त्यांच्या. गेले होते परंतु म्हटले, उठा सच्चिदानंद बाबा. आणि मृत्यू तर चुकवला, परंतु त्यांना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहायला लावली. आपलंसं केलं. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. असे काय संत. प्रभंजन म्हणजे प्रकर्षाने, कारण याच्यातून सुटणं कठीण आहे. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. आपल्या स्वतःच्या त्या ठिकाणी सामर्थ्याने आपण या जन्म जरा जलद जाळातून सुटू शकत नाही. अधिकच गुंतत जातो मनुष्य. पण त्यांनी जर कृपा केली, सहज त्यांचे शब्द ऐकले, सहज त्यांची कृपा दृष्टी पडली. त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे. प्रभंजन शब्द वापरला आहे. प्रकर्षाने ते भंजन करतात, संसाराची निवृत्ती करतात, संसार घालवतात आणि जीवाला काय करतात? परमात्मा स्वरूप करतात, मोक्षरूप करतात, भगवत स्वरूप करतात. म्हणून जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. आणखीन संतांचं वर्णन करायचं आहे उद्याच्या प्रवचनात. पहा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु जोग.